नमस्कार, माझं नाव लक्ष्मण भुताळी जंगे. मी सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिराचा वंश परंपरागत पुजारी आहे. या देवस्थानची प्राचीन कालापासून मकर संक्रांतीच्या ह्या दिवशी म्हणजे नेहमी यात्रा भरत असतो. पुरातन कालापासून ह्या ठिकाणी श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर ह्या दोन प्रतिष्ठित देवस्थान आहे. त्या देवस्थानाची जी अक्षता सोहळा आणि अभिषेक आणि त्या यांनी मज्जला हे कार्यक्रम पार पाडत आणि होम हवन सुद्धा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होत असतो. आज या ठिकाणी नंदीची जी नदीला नंदी स्नान वगैरे होऊन या ठिकाणी 5-5:30 पर्यंत भक्ताच्या घरापर्यंत ते पोचतात आणि पोचल्यानंतर तिथं त्यांचं जेवण पान किंवा त्या भक्ताच्या घरी सगळे पुजारी लोकांचं जेवण वगैरे होत असते. त्याच्यानंतर 7च्या दरम्यान मंदिराची गाव मिरवणूक असते. गाव मिरवणूक झाल्या मंदिरात काट्या येते. त्या ठिकाणी होम हवनचा कार्यक्रम होत असतो आणि जवळजवळ 11:15 11:30 ते 11:15पर्यंत मंदिरात येऊन ते होम हवनचा कार्यक्रम होत असतो नेहमी. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. जसं पुनरावृत्ती घटनाचे नियम असतात तसं हा मंदिर एक दिवस सुद्धा न चुकता पारंपरिक पद्धतीने मंदिराची पूजा होत असतो. आणि त्या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक म्हणजे सगळे म्हणजे जवळजवळ आंध्र इथं मुंबईपासून हे भक्तगण ह्या ठिकाणी येत असते तेव्हा वर्षाच्या कालावधीसाठी. आणि मंदिराची यात्रा भव्य असतो. जसं सिद्धेश्वर मंदिराची यात्रा असते त्या पद्धतीने हत्तूरची सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिराची सुद्धा याप्रमाणे म्हणजे पूजेचा किंवा यात्रेचा पुरेपूर आनंद ह्या पंचक्रोशीतील लोकांनी घेत असते. आणि आज संध्याकाळी होम हवनाचा कार्यक्रम 11:30 ते 11:15च्या दरम्यान होत असतो. आणि व्यवस्थित हे पंचक्रोशीतील लोकांनी म्हणजे ह्या ठिकाणी MSBचे म्हणा किंवा विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पदाधिकारी म्हणा आणि इथले गावकरी सुद्धा त्या मंदिराच्या यात्रेला भरपूर वाव देऊन या मंदिराची शोभा वाढवते. आणि या गावची म्हणजे पूर्वीपासून एक प्रकारची अलौकिक ही यात्रा असते. जणू म्हणजे सिद्धेश्वर मंदिरची जशी यात्रा असते त्याच्यापेक्षा जबरदस्त ह्या मंदिराची यात्रा असते. आणि यात आज होम हवनाचा कार्यक्रम झाला, दुसऱ्या दिवशी नाटक आणि कुस्त्याचा कार्यक्रम असतो. तो सुद्धा म्हणजे ह्या पंचक्रोशीतील लोकांना एक आकर्षक एक प्रेरणा देणारी यात्रा होत असते. आणि अशा प्रकारे या सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिराची यात्रा म्हणजे परंपरे पद्धतीनं होत असतो. आणि पंचक्रोशीतील भाविकांना त्यांना जेवण खाणे किंवा राहण्याचं सुद्धा ह्या ठिकाणी व्यवस्था होत असतो. अशा प्रकारे ही यात्रेची श्री सुक्षेत्र हत्तूरगाव हा गुरु सोमेश्वर ओगणमुत्या बनसिद्धेश्वर प्रधान सिद्ध गुरु सोमेश्वर ओगणमुत्या बनसिद्धेश्वर आणि प्रधान सिद्ध देव हे असं आहेत की कोण भक्तिभावाने देवाचा नवस करतात त्यांना देव प्रगट होऊन प्रत्यक्षात दर्शन देणारा देव जागृत देवस्थान आहे. आपलं हजारो सालाप्रमाणे आपल्या देवाचा जात्रा चालू आहे. रूढी परंपरेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने देवाचा जात्रा वर्षभरच भरत होत आहे. आणि या जात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचे भेदभाव न होता भक्तिभावाने सर्व जाती समूह भावाने हा जात्रा आम्ही पारंपरिक पद्धतीने पार पाडत आहेत. आणि या जात्रेमध्ये पोलीस निरीक्षक आणि सर्व भक्त आणि यात्रा पंच कमिटी गावकऱ्यांचा अतिशय सहकार्याने मोठ्या प्रमाणात हा जत्रा भरत आहे. या जत्रेमध्ये कर्नाटक महाराष्ट्रातले सर्व भक्तांनी उपस्थित होऊन जत्रा भक्तिभावाने करतात. आणि कर्नाटक महाराष्ट्र आणि अनेक जिल्ह्यातलं पैलवानांनी येऊन या आपल्या कुस्ती फळात येऊन आपले कुस्ती करून आपले हे शौर्य दाखवतात. आणि देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान आहे. नमस्कार, मी बनसिद्ध वडरे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिभावात आणि अतिशय आनंददायी पद्धतीने चालू होणाऱ्या या हत्तूरच्या श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं प्रथमतः मी मनपूर्वक स्वागत करतो. यंदाच्या वर्षी देखील 12 तारखेला
देवाचे यांनी मजला कार्यक्रम, त्यानंतर 13 तारखेला देवाचे अक्षता आणि त्याचप्रमाणे 14 तारखेला गंगा स्नान करून होम हवन विधी आणि 15 तारखेला यंदाप्रमाणे जंगी कुस्त्यांचं आयोजन आणि संध्याकाळी नाटकाचा सर्व नाटकप्रेमींना आनंद देण्यासाठी या सर्व पद्धतीचा आयोजन या यात्रेच्या कमिटीमार्फत करण्यात आलेलं आहे। तरी मी पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांना आदरपूर्वक आमंत्रण करतो की आपण सर्वांनी या यात्रेचा लाभ घ्यावा आणि श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर देवाचा आशीर्वाद आणि प्रसाद घेऊन या यात्रेमध्ये सहभागी व्हावा। धन्यवाद।